नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? टीचर. हा, आज मोठ्या संख्येने आहात. आज आपला तिसरा तास आहे आणि आज जरा तुमची संख्या मला बरी दिसत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचा आवाज नाही येत. तुमचा माईक बंद आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा 8वा पाठ पाहणार आहोत आणि 8व्या पाठासाठी तुम्ही सगळेजण उपस्थित आहात. मी तुम्हाला मागच्या तासाला सांगितलं होतं की पुढचा पाठ जो आहे तो आदर्श राज्यकर्ता या पाठामध्ये मागील भागामध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या कार्याची उजळणी दिलेली आहे या पाठामध्ये. आणि या पाठामध्ये आपल्याला असं जाणून घ्यायचं की शिवाजी महाराजांना आदर्श राज्यकर्ते असे का म्हटलं गेलं ते आपण आजच्या पाठाला समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आता मी स्क्रीन शेअर करते आणि आपण आजच्या पाठाची सुरुवात करत आहोत. इयत्ता 7वी आणि मी श्रीमती अस्मिता गवंडी, क.दा. गायकवाड मनपा मराठी शाळा येथील शिक्षिका. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा पाठ अभ्यासणार आहोत. आपला आजचा विषय आहे इतिहास आणि 7वीचा इतिहास हा मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे. आजच्या पाठामध्ये म्हणजे आपला आजचा पाठ आहे पाठ 8वा, आदर्श राज्यकर्ता. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली, पण स्वराज्य स्थापना होण्यापूर्वी महाराष्ट्रावरती कोणाकोणाचं राज्य होतं? म्हणजे पूर्वकालीन महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र जर आपण पाहिला तर या ठिकाणी कुणाचे राज्य होते? मुघल. हा, इंग्रज. इंग्रज नंतर आले. इंग्रज तेव्हा फक्त व्यापारी म्हणून आले. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात इंग्रजांचं राज्य नव्हतं. इंग्रजांचं राज्य पेशवाई नंतर सुरू झालंय. हा, सुलतानशाही, आदिलशाही. कोणाचं राज्य होतं? आदिलशाही. आणि विजापूर मध्ये कोणाचे राज्य होतं? निजामशहाचं. अगदी बरोबर. विजापूरमध्ये अहमदनगर मध्ये निजामशहाचं राज्य होतं आणि विजापूरमध्ये आदिलशहाचं. विजापूरमध्ये कोण होता? आदिलशाह होता. आणि आदिलशाहीचं राज्य हे महाराष्ट्रावरती पण होतं, है ना. शिवपूर्वकालीन महाराष्ट्रात आदिलशहाचं सुद्धा राज्य होतं. आणि अहमदनगर मध्ये कोण होता? निजामशाह होता. निजामशाहीचा सरदार कोण होता तेव्हा? निजामशाहचा शहाजीराजे होते. आणि मग नंतर ते आदिलशाहीत कसे आले? निजामशाही सुपुष्टात आल्यानंतर ते आदिलशाहीत आले. अगदी बरोबर. ज्या वेळेला आदिलशहाने निजामशाहीचा पाढाव केला तेव्हा निजामशाही आदिलशाहीमध्ये समाविष्ट झाली आणि निजामशाहीचा जे सरदार होते ते शहाजीराजे हे आदिलशाहीमध्ये आले. मग त्यावेळेला महाराष्ट्रावरती आदिलशाहीचं राज्य होतं. आणि आदिलशाही बरोबर आणखीन कोणाचं राज्य होतं? आणखीन कोण राज्य करत होतं महाराष्ट्रावर? निजामशहाचा पाडाव झाला, पण आणखीन कोणाकोणाचं राज्य होतं? स्वराज्य स्थापनेपूर्वीची स्थिती आपण जाणून घेतोय.
कोणाकोणाचं राज्य होतं? शिवाजी महाराजांचं. आदिलशहा. विजापूरचा आदिलशहा. स्वराज्य स्थापनेपूर्वी बाळा एक आपण बघितलं विजापूरचा आदिलशहा. आणखीन अहमदनगरचा निजामशहा. खानदेशात आणि किनारपट्टीवर कोण होते? पोर्तुगीज व सिद्धी आणि डच. व सिद्धी होते. बरोबर. या सर्वांच्या सत्ता स्वराज्य स्थापनेपूर्वी होत्या. काही लक्षात पुन्हा विसरू नका. मग आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज आणि ब्रिटिश आणि मुघल या सर्वांचं वर्चस्व कुठे होतं? महाराष्ट्रावरती होतं. आणि ह्या सर्वांशी शिवाजी महाराजांनी काय केलेला? संघर्ष केला होता. आणि तो कसा केला होता? आपण ते सगळं पाहिलं की नाही? शिवाजी महाराजांनी कसा संघर्ष केला आणि ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले आणि त्यांनी स्वतःच असं स्वतंत्र व सार्वभौम स्वराज्य स्थापन केले. आणि मग या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था त्यांनी कोणावर सोपवली? हे कोण आहेत सगळे? सांगा बरं. हे सर्व कोण आहेत? सांगितले मी तुम्हाला. अष्टमंडळ. सचिव, मंत्री, प्रधानमंत्री, सुमंत, न्यायाधीश आणि पंडितराव. या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं? अष्टप्रधान मंडळ. काय म्हणतात? अष्टप्रधान मंडळ. मग या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था त्यांनी अष्टप्रधान मंडळांवरती सोपवली होती. प्रत्येकाला काही ना काही काम असं वाटून दिलं होतं. आणि त्यांनी काय केलं? आपल्या स्वराज्याचं सुराज्य केलं है ना. महाराजांनी त्यांच्या कर्तृत्वाने एक नूतन सृष्टीच निर्माण केली. नूतन म्हणजे नवीन. महाराष्ट्राने आपल्या कर्तृत्वाने काय केली? एक नवीन सृष्टीच निर्माण केली. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतःच अनेक धोक्यांना सामोरे गेले. महाराजांनी बऱ्याच गोष्टींचा सामना स्वतः केला होता. मग त्या कोणकोणत्या घटना होत्या? सांगा बरं. चित्र बघायचे आणि घटना सांगायची मला. ठीक आहे. नाही, चित्र बघायचं आणि घटना सांगायची. अफजल खानाचा वध. अफजल खानाचा वध म्हणजे अफजल खानाच्या भेटीचा हा प्रसंग. आणि त्यावेळेला अफजल खानाने शिवरायांवरती वार करायचा प्रयत्न केल्यावर शिवरायांनी काय केलं? त्याचा कोथळाच बाहेर काढला. कोथळा म्हणजे आतड्या. हा अफजल खानाचा वध. आणखीन काय केलं? सांगा बरं. चित्र पाहिजे. पन्हाळगडाचा वेढा. पुढची घटना सांगा. ही कोणती आहे? महाराज विशाळगडावर पोहोचले. मग जेव्हा महाराज विशाळगडाकडे गेले, पन्हाळगडावरून विशाळगडाकडे गेले, त्यावेळेला कोणाचा पराक्रम महत्वाचा होता? बाजीप्रभू देशपांडे. बाजीप्रभू देशपांडे लढले आणि शिवाकाशीत दुसरा शिवा म्हणून सिद्धी जोहरकडे गेला. होता जीवा म्हणून वाचला शिवा हे कधीचं वाक्य येणार? अफजल खानाच्या वधाच्या वेळेचं येणार है ना. आणि ही बाजीप्रभूंना या गोडखिंडीत वीर मरण आलं म्हणून या खिंडीला पावनखिंड म्हटलं गेलं. बरोबर. आता पुढचा प्रसंग बघा कोणता आहे? शिवाजी महाराज लाल महालावर छापा घालताना. बरोबर. शाहिस्तेखानावरील छापा. कधीची गोष्ट आहे ही? 5 एप्रिल 1663.
या वेळेला त्यांनी काय केलं, शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खान जो लाल महालात त्याच्यावर हल्ला करायला गेले, पण तो पळून गेला आणि त्याची 3 बोट तुटली. एक प्रकारे त्याची ती फजितीच झाली होती शाहिस्ते खानाची. आता त्यानंतर काय घडलं, आणखीन एक घटना बघा. शिवरायांना आता स्वतःचं स्वराज्य भक्कम करायचं होतं. त्यासाठी त्यांना आर्थिक गोष्टीची गरज होती, पैसे हवे होते. म्हणून त्यांनी काय केलं, गुजरातच्या ताब्यातील मुघलांच्या ताब्यातील सुरत या राज्यावर हल्ला केला शिवाजी महाराजांनी हल्ला केला. आणि सुरतेमध्ये इंग्रजांच्या वखारी होत्या. इंग्रजांच्या वखारी म्हणजे काय, कंपन्या होत्या है ना. इंग्रजांनी पहिली वखार कुठे स्थापन केली होती, सुरतला. त्यामुळे सुरत हे कसं राज्य होतं, आर्थिक संपन्न, खूप पैसा होता तिथे. आणि शिवाजी महाराजांनी त्यावर हल्ला केला आणि गुजरात आपल्या पैसा सगळा लुटून आणला. त्यानंतर पुढची घटना, हे जेव्हा घटना मुघलांना समजली तेव्हा शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी कुणाला पाठवलं गेलं, दिलेर खान जयसिंग आणि जयसिंग यांना पाठवण्यात आलं. मग त्यांनी काय केलं, पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला. म्हणजे हा प्रसंग आपण अभ्यासला होता की नाही, पुरंदरच्या किल्ल्याला वेढा दिला. मग महाराज पुरंदरच्या किल्ल्यातून सटकू शकले का, नाही. मग त्यांना काय करावं लागलं, पुरंदरचा तह करावा लागला. आणि त्यात त्यांना खूप मोठं नुकसान झालं. आणि त्याचबरोबर जयसिंग राजे मिर्झांनी काय सांगितलं की तुम्हाला आता बादशाची भेट घ्यायला हवी. आणि म्हणून शिवाजी महाराज बादशाच्या भेटीला गेले असताना त्यांना नजर कैदेत ठेवले. मग त्यांनी हे चित्र पहा आणि सांगा काय दिसतंय, कोणता प्रसंग आहे. शिवाजी महाराज गेले, त्यांनी पेटारे पाठवले आणि एका पेटाऱ्यामधून ते आणि 11 भेटीत नजर कैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना. व्हेरी गुड. नजर कैदेतून त्यांनी आपली सुटका करून घेतली. केव्हा आले ते राजगडास, 20 नोव्हेंबर 1666 रोजी. व्हेरी गुड. आता हे सगळे प्रसंग तुम्हाला आठवले हो की नाही. एक नजर टाका बरं सर्व प्रसंगांवर. आता आपण एक छानसं पुस्तक बघितलं ज्यामध्ये शिवरायांच्या सर्व घटना होत्या. हा पाठ संपल्यानंतर तुम्ही मला सांगणार आहात की तुमच्यापैकी कोणकोणती घटना तयार करणार आहे. आणि आपण ह्या सगळ्या ज्या घटना बघितल्या की नाही त्यातली एक एक घटना एक एक विद्यार्थ्याने लिहायची आहे आणि त्याचं सादरीकरण पुढच्या बुधवारी आपण करणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आता जे प्रसंग पाहिलेत ते तुम्ही तुमच्या शब्दात पुढच्या तासाला लिहून आणणार आहात. म्हणजे संपूर्ण शिवरायांचा इतिहास तुमच्याकडे सगळ्यांकडे राहील. तर मला तास संपल्यावरती तुम्ही नावं देणार आहात. तोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही कोणती घटना लिहायला उत्सुक आहात. ठीक आहे. आता आपण पुढचा भाग बघूया. शिवरायांकडे विलक्षण असं संघटन चातुर्य होतं. स्वराज्याच्या कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केलं आणि त्यांच्याकडे जे विलक्षण संघटन चातुर्य होतं त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्या भोवती शूर व जीवास जीव देणारे असे सहकारी गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकाऱ्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपलं कर्तव्य पार पाडलं होतं. त्यामध्ये कोण कोण होते
तर अफजल खानाच्या भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी सय्यद बंडा जो होता, सय्यद बंडा है ना, तो सय्यद बंडा या ठार करणारा जीवा महाला होता. जो जीव म्हणून ते वाक्य आलं, होता जीवा म्हणून वाचला शिवा. कारण अफजल खानाच्या वेळेला कोण होता, सय्यद बंडा जो होता तो अत्यंत धोकादायक होता. आणि म्हणून आपलं शिवाजी महाराजांचा जीव कोणामुळे वाचला, अफजल खानाच्या वधाच्या वेळेला जीवा महालाच्यामुळे. पन्हाळगडाला जेव्हा वेढा दिला होता तेव्हा त्यांच्या सोबत कोण होता, शिवा काशीद होता, जो हुबेहूब शिवाजी महाराजांसारखा दिसायला होता. प्रति शिवाजीच म्हटलं जात होतं शिवा काशीदला. तर पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा काशीद. महाराज जेव्हा विशाळगडाला होते त्यावेळेला बाजीप्रभू देशपांडे यांनी काय केलं होतं, खिंड लढवली होती. हे आहेत बाजीप्रभू देशपांडे. नंतर मुरारबाजी देशपांडे यांनी पराक्रमाची शर्थ केली होती. केव्हा, ज्या वेळेला पुरंदरचा किल्ला लढवला गेला तेव्हा. आणि सिंहगडाच्या वेळेला धारातीर्थी पडलेला तानाजी मालुसरे. महाराजांच्या आग्रा भेटीच्या वेळेला हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर यांचं जे काम होतं, यामुळे शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटू शकले होते. ही सगळी उदाहरणं जेव्हा आपण पाहतो की नाही, तेव्हा आपल्या लक्षात येतं की स्वराज्य उभारणीच्या कार्यात ह्या सर्व लोकांचा, ह्या शिवाजी महाराजांच्या ते जे सहकारी होते त्यांचं केवढा मोठं हात होता, त्यांचं केवढं मोठं सहकार्य होतं, त्यांचा केवढा मोठा पाठिंबा होता. आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत ते म्हणजे कान्होजी जेधे यांचं. स्वराज्याच्या स्थापनेपासून कान्होजी जेधे हे त्यांच्या बरोबर होते. पण ज्या वेळेला कान्होजी जेधे आजारी पडले त्यावेळेला उतारवयी त्या महाराजांनी त्यांना औषध उपचारात कोणतीही हयगय करून दिली नाही, त्यांची पूर्णपणे काळजी घेतली. शिवाजी महाराज रयतेची काळजी घेत होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूशी संघर्ष चाललेला होता. शत्रू सैन्य जे आहे ते आपण पाहिलं की ज्या वेळेला अफजल खान वाईवरून आला तेव्हा वाईची देवळं, वाईला राहणारी लोक यांच्यावरती त्यांनी हल्ले केले. शाहिस्ते खान जेव्हा पुण्यात लाल महालात तळ ठोकून होता तेव्हा त्यानेही गावकऱ्यांना त्रास दिला होता. हे आपण सगळं बघितलं. तर शत्रूचं जे स्वाऱ्या होत असत त्यामुळे काय होत होती, प्रजा त्रस्त होत असे. अशा वेळेला रयतेची काळजी घेणं हे फार गरजेचं होतं. आणि रयतेची काळजी शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे घेतली, तर शिवाजी महाराजांनी जे त्यांच्याकडे ज्यांच्यावर त्यांनी कामं सोपवली होती त्यांना सांगितलं होतं की आपल्या कर्तव्यामध्ये कोणतीही कसूर करता कामा नये. उदाहरणार्थ जर बघितलं तर शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी जेव्हा शाहिस्ते खानाने पुण्यावरती स्वारी केली होती है ना, त्यावेळेला तो रस्त्याने येत असताना म्हणजे अहमदनगर वरून पुण्यापर्यंत येत असताना त्याने काय केलं, तर वाटेत सर्व प्रजेला त्रास द्यायला सुरुवात केली होती. अशा वेळेला रोहिड खोऱ्याच्या देशमुखास रयते संबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याची ताकीद शिवाजी महाराजांनी दिली होती. आणि त्यांनी देशमुखास गावोगाव हिंडून घाटाखाली जेथे जेथे सुरक्षित जागा असेल तेथे तेथे लोकांना नेण्यास सांगितले. आणि या कार्यात एकही घडीचा दिरंग न करणे, म्हणजे एकही वेळ वाया न घालवता सर्वसामान्य जी प्रजा आहे त्या सर्वसामान्य प्रजेची तुम्ही काळजी घ्या असे सांगितले होते. ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी अशी सर्वांना सक्त ताकद दिली त्यावरूनच लक्षात येतं की जर रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल आणि लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुमच्या माथी बसेल. म्हणून आपल्या सैनिकांना त्रास होणार नाही याची काळजी देशमुखांना घेण्यासाठी त्यांनी सांगितली होती. कारण ज्यांच्याकडे
अधिकार सोपवले होते त्यांची जबाबदारी आहे की सामान्य लोकांची काळजी घेणे. तर अशा प्रकारे रयतेची काळजी वाहणारे असे शिवाजी महाराज होते. आता शिवाजी महाराजांचं लष्करी धोरण कसं होतं तर बघा, शिवाजी महाराजांकडे 300 किल्ले होते आणि 1,00,000 सैन्य होतं, है ना. तर एवढं सगळं शिवाजी महाराजांकडे होतं. तर लष्कर विषयक त्यांचं धोरण कसं होतं तर महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिलं जावं याबाबत त्यांचा कटाक्ष होता. ते सैन्यांना जहागिरी वगैरे देत नव्हतं, रोख रक्कम देत असत आणि सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्थाही त्यांनी केली होती. त्यांच्याकडे घोडदळ, पायदळ होतं आणि घोडदळ पायदळाचे प्रमुख होते, है ना. तर ह्या सर्वांना त्यांनी जहागिरी द्यायची नाही असं सांगितलं होतं. मग काय द्यायचं तर ह्या सैनिकांना ते काय देत असत, रोख पगार देत होते. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी काय देण्याची पद्धत होती, जहागिरी देण्याची पद्धत होती. पण महाराजांनी ही पद्धत बंद केली. ते म्हणाले कोणीही जहागिरी कोणाला देणार नाही, तो त्या जहागिरीचा प्रमुख राहणार नाही, त्यापेक्षा जे काम कराल त्याला आपण रोख पगार किंवा वेतन देण्यात येईल असा शिवाजी महाराजांचा कटाक्ष होता. आणि ज्या वेळेला मोहिमा होत असत त्या मोहिमा झाल्यानंतर म्हणजे शत्रूच्या प्रदेशात जेव्हा ते जात, मोहीम करत म्हणजे काय करत की लढाईसाठी शत्रूच्या प्रदेशात जात असत आणि तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व लुटून आलेला माल जो असे किंवा जिंकून आलेला माल जो असे तो स्वराज्यात सरकार दरबारी जमा करायचा अशी लष्करास ताकीद होती. म्हणजे आपण बघितलं सुरतेवरती हल्ला केला, मग सुरतेची संपत्ती लुटून आणली तर ती कुठे जमा करायची तर सरकार दरबारी जमा करायची. त्याचप्रमाणे मोहिमेमध्ये जे कोणी पराक्रमी आहेत अशा वीरांचा किंवा जर त्या पराक्रमामध्ये कोणी धारातीर्थी पडलं तर त्यांच्या कुटुंबियांचा मान सन्मान केला जात असे. त्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवरायांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली होती. ज्या वेळेला तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले होते, म्हणजे गड आला पण सिंह गेला असं शिवरायांनी तानाजी मालुसरेंबद्दल म्हटलं होतं, हो की नाही. तर त्यांच्या मुलाला रायबाला त्यांनी काय केलेलं, आपल्या ठिकाणी आपल्या मुलाप्रमाणे त्याची संपूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. विद्यार्थी मित्रांनो, आणखी लक्षात घ्या की शिवाजी महाराजांचं जे वर्तन होतं ते सहिष्णू वर्तन होतं. सहिष्णू वर्तन म्हणजे काय तर सर्व धर्म समभाव असं त्यांचं वर्तन होतं. महाराजांना ज्या ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्याच्यापैकी प्रमुख कोणत्या होत्या तर आदिलशाह होता, मुघल होता, सिद्धी होता. या सर्व सत्ता कशा होत्या, कोणत्या होत्या तर इस्लामी सत्ता होत्या, है ना. पण हा संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. शिवरायांच्या सैनिकांमध्ये जर आपण बघितलं तर मुसलमान सैनिक सुद्धा होते. म्हणजे दौलत खान आहे जो त्यांच्या आरमाराचा प्रमुख होता, किंवा शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला अडकले होते तेव्हा मदारी मेहतर होता, है ना. तसेच अफजल खानाच्या भेटीच्या वेळेला महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल हे त्यांचे विश्वासू सेवक होते. सिद्दी हिलाल हा तर महाराजांच्या सैन्यातीलच सरदार होता आणि स्वराज्याच्या आरमारातला दौलत खान हाही महत्वाचा अधिकारी होता. यावरून आपल्या लक्षात येतं की महाराजांचं धार्मिक धोरण कसं होतं, सहिष्णू होतं. शत्रूंकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असता तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त झालेल्या सोयी सवलती ते तशाच चालू ठेवत असत. म्हणजे त्यांच्या सोयींमध्ये ते काय करत असत तर कमतरता ठेवत नसत. आता त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल तत्कालीन इतिहासकार काय म्हणतो ते पण आता आपण पाहणार आहोत. तर आणखीन त्यांचा एक असा जाहीरनामाच होता की आदिलशाहीत मुस्लिमांच्या धर्मस्थळांना जी जी इनामे चालू होती
ती सर्व नव्या राज्यात सुद्धा चालू राहतील. या धर्मस्थळांना कोणताही त्रास होणार नाही, हेही असाही त्यांचा आदेश होता. आणि त्याचबरोबर काफी खान काय म्हणतो, एक मुस्लिम लेखक काय म्हणतोय की शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावायचा नाही, आणि जर कुणाला कुराणाची एखादी प्रत हाती पडली तर तिच्या प्रती पूज्यभाव दाखवून ते काय करत असत, मुसलमानांच्या हाती, मुसलमान व्यक्तीच्या हाती स्वाधीन करत असत. तर इतर धर्मांबद्दल सुद्धा ते आदरभाव राखत होते. इतर धर्मांच्या बद्दल त्यांच्या मनात आदरभाव होता. आता स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळं मूल्य आलं आहे. हे मूल्य स्वातंत्र्याचं आहे आणि दुसऱ्या कोणत्याही सत्तेचं वर्चस्व न मानता स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणं हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली आणि मुघलांच्या सेवेत असलेला, जे म्हणजे सर्वांना ते स्वातंत्र्याची प्रेरणा देतच होते, पण मुघलांच्या सेवेत जे काही होते त्यातला एक होता छत्रसाल राजा. हा छत्रसाल राजा कुठला होता? बुंदेलखंडचा होता. बुंदेलखंडचे जे छत्रसाल आहेत, तो जेव्हा शिवाजी महाराजांच्या भेटीस आला आणि शिवाजी महाराजांना भेटला, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी छत्रसाल राजाला सुद्धा स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली आणि त्यातून प्रेरित होऊन छत्रसालाने बुंदेलखंड हे काय केलेलं, स्वतंत्र राज्य निर्माण केले होते. असे हे शिवाजी महाराज युग प्रवर्तक होते. पूर्ण इतिहास बदलवून टाकणारा आणि आजपर्यंत चालत आलेल्या युगात बदल करणारा असा हा युग प्रवर्तक राजा शिव छत्रपती है ना. तर महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली आणि ही कृती त्यांना युगप्रवर्तक सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा येत होते, अनेक लिपी येत होत्या, म्हणजे अनेक लिपीही त्यांना अवगत होत्या. त्याचप्रमाणे आई वडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनावर खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये चारित्र्य, सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झालेला होता. त्यांच्याकडे नेतृत्व करणे, व्यवस्थापन करणे, दूरदृष्टी, राजकारणातील डावपेच, व्यूहरचना म्हणजे राजकीय मुत्सुद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयी प्रभावी धोरण त्यांच्याकडे होतं. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की सर्वात महत्वाची गोष्ट त्यांच्याकडे होती ती म्हणजे प्रत्येक गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचं नियोजन त्यांना होतं. आणि जे जे नियोजन ते करत असत की नाही, तो नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचं कौशल्य त्यांच्यात होतं. त्यामुळे कोणत्याही संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा त्यांचा जो निर्धार होता किंवा सदैव जागृत राहण्याचा सावधपणा जो होता, असे असंख्य गुण शिवरायांमध्ये होते. आणि म्हणूनच शिवाजी महाराज यांना आपण एक आदर्श राज्यकर्ता असे म्हणतो. मग आता तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की शिवरायांकडे कोणकोणते गुण होते. हे सगळे जे गुण मी तुम्हाला आता सांगितले की नाही, ते तुम्ही एका वहीमध्ये नोट डाऊन करणार आहात. त्यांच्यातला आणखीन एक सर्वात महत्वाचा गुण होता, तो म्हणजे स्त्रीचा आदर करणे, स्त्रियांना मातेचा दर्जा देणे. ज्यावेळेला कल्याणच्या सुभेदाराने जी मुघल स्त्री होती तिला पकडलं होतं आणि शिवाजी महाराजांसमोर प्रस्तुत केलं होतं, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की सर्व माता बहिणी ह्या सर्व स्त्रिया ह्या मला कशा आहेत, माता भगिनींप्रमाणे आहेत आणि त्यांचा आदर सत्कार करून त्यांना आपल्या स्वस्थानी
पाठवण्यात यावे, असं जेव्हा शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या स्वराज्यात जर कोणी स्त्रियांशी गैरवर्तन केलं तर ते त्यांची पर्वा करत नव्हते. ते त्यांचा हात तोडून टाकत होते, त्यांचे डोळे, वाईट नजर टाकणाऱ्यांचे डोळे फोडून टाकत होते. ते इतकी कठोर शिक्षा ते त्या माणसाला देत होते. तर स्त्रियांबद्दल सुद्धा त्यांचं जो आदरभाव होता तो सर्वात महत्वाचा होता. प्रजेतील जे शेतकरी होते, कारागीर होते, सैनिक होते किंवा व्यापारी आहेत, अशा सर्व घटकांची सुद्धा ते तेवढीच काळजी घेत. स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणे परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता ते आदर बाळगत असत. परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेत असत. त्याचं उदाहरण म्हणजे नेताजी पालकर. नेताजी पालकर हे दुसऱ्या मुस्लिम धर्म स्वीकारल्यानंतर पुन्हा जेव्हा हिंदू धर्मात आले तेव्हा त्यांना हिंदू धर्मात त्यांनी समाविष्ट करून घेतलं होतं. कारण तो काळ असा होता की धर्म बदल केलेल्यांना, हिंदूंना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं जात नव्हतं. पण शिवाजी महाराजांनी त्याचा विरोध केला आणि ज्यांना हिंदू धर्मात प्रवेश करायचा आहे त्यांना हिंदू धर्मात समाविष्ट करून घेतले होते. शिवाजी महाराजांचं समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून जेव्हा ज्या काळात विरोध होता समुद्र पर्यटन करण्यास, त्या काळात शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये आपलं आरमार उभं केलं. समुद्रामध्ये त्यांनी किल्ले उभे केले. सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहे, पद्मदुर्ग आहे. तर हे समुद्रावरती आपलं राज्य स्थापन व्हावं यासाठी त्यांनी दुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यांनी हा उपाय तयार ठेवला होता. याचा अर्थ असा होतो की ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत असे राजे बनले होते. विद्यार्थी मित्रांनो, असे हे आदर्श राजा जे होते त्यांच्याबद्दल प्रत्येकाने काही ना काही म्हटलंय. माहितीये, आपल्याला माहितीये की शिवाजी महाराजांची समाधी जी आहे ही समाधी रायगडावरती आहे, है ना. तर ही समाधी शोधून जगातली पहिली शिवजयंती साजरी करणारे होते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले. तर आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्यांद्वारे सुद्धा महाराजांची महती सांगितली होती. त्याचप्रमाणे शिवजयंती आणि गणेशोत्सव जे आहे ते साजरे करण्याचं काम कोणी केलं होतं माहितीये तुम्हाला? टिळकांनी केलं होतं. टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव हे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांच्या काळामध्ये हे दोन उत्सव सुरू केले होते. त्यामागचं कारण जे होतं ते कारण होतं की या उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जनजागृती निर्माण करणे. तर टिळकांनी शिवजयंती हा उत्सव सुरू केला होता. शिवचरित्राची महती सांगणारे एक पुस्तक जे आहे ते लाला लजपतराय यांनी लिहिलं होतं. त्याचप्रमाणे तामिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा एक प्रसंग कल्पना करून त्याची काव्य निर्मिती करण्याचं काम केलं होतं महाकवी सुब्रमण्यम भारती यांनी. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोर जे आहेत, रवींद्रनाथ टागोर ज्यांना विश्वकवी म्हटलं जातं, या विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य स्थापनेच्या प्रयत्नांकडे ते थोर ध्येय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. आणखीन शिवाजी महाराजांबद्दल कोणी काय लिहिलंय बरं पाहूया आपण. सर जदुनाथ सरकार. सर जदुनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असं म्हटलं की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते
आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते, असे आपल्या भारतात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल म्हटले आहे. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारं साहित्य निर्माण झालेलं आहे. असे हे आदर्श राजा शिवछत्रपती म्हणजे ही शिवाजी महाराजांची स्वराज्य कार्याची आणि सुराज्यात निर्माण करण्याची जी प्रेरणा आहे ही भावी पिढ्यांमध्ये आदर्श राहणार आहे. शिवाजी महाराज एक थोर राष्ट्रपुरुष होते, है ना. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं तर आजच्या संपूर्ण भागामध्ये आपण पाहिलं की शिवाजी महाराज हे कसे आदर्श राज्यकर्ता होते आणि त्यांचा पूर्ण जीवनपट जो आहे म्हणजे सुरुवातीच्या पाठातला पासून तो आजच्या शेवटच्या पाठामध्ये आपण पाहिला आहे. आणि शिवाजी महाराजांचं जो इतिहास आहे, एक युगप्रवर्तक शिवाजी राजे, तो इथे या पाठामध्ये संपत आहे. पण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र जसा बघितला तसंच शिवाजी महाराजांच्या उत्तरार्धात म्हणजे शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्राची कशी परिस्थिती होती, महाराष्ट्रात कोणाचं राज्य होतं, हे आपण पुढील काही भागांमध्ये अभ्यासणार आहोत ना. कारण शिवाजी महाराज संपले म्हणजे राज्य संपलं का? नाही. शिवाजी महाराजांनंतर महाराष्ट्राची धुरा कोणाच्या हातात गेली, महाराष्ट्रात कोणाचं राज्य होतं आणि महाराष्ट्रातील बाकी अन्य मंडळींचं काय काम होतं, हे सगळं आपल्याला पुढच्या पाठांमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. तर आज आपण आज बरेच तास आपण बघितलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवण्यासाठी कोणकोणतं कार्य केलं. आता तुम्ही माझ्याशी बोलणार आहात. ठीक आहे. आता तुमचा भाग सुरू होतो.